की असं माझं मत आहे। आणि शेवटी लोकांच्या सामाजिक भावना असतात त्याप्रमाणे त्या दिवशीची सभा झाली आणि सभा एवढी मोठी होऊन सुद्धा ती शांततेने पार पडली। पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं, सगळ्यांशी समन्वय ठेवला, सगळ्यांशी संवाद ठेवला। त्यामुळे त्या दिवशीची घटना होईपर्यंत म्हणजे कालची घटना होईपर्यंत परवापर्यंत सगळं व्यवस्थित पार पडलं होतं। कालची घटना जी घडली ज्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून अस्थिरता आली, त्यामुळे परंतु पोस्ट ज्यांनी केली त्याला तातडीने अटकही करण्यात आली, काही मिनिटांमध्ये अटक झाली। आणि ती अटक झाल्यानंतर गावचं एकमत सगळ्या समाजाचं झालं होतं की अशा प्रकारे अपप्रवृत्तींना आपण कुणी धारा देऊ नये। आणि सगळ्या समाजाने त्याच्यामध्ये एकमत केल्यानंतर काही समाजातील अपप्रवृत्तींनी याच्यामध्ये काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तेवढ्या तासभरामध्ये दगडफेक झाली, काही घटना घडल्या। तर त्याच्यामध्ये ती सामुदायिक भावना होती असं मी म्हणणार नाही, तर काही लोकांनी त्या ठिकाणी दुष्कृत्य केल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती, परंतु जबाबदार घटकांनी स्थिती लगेच तासभरामध्ये नियंत्रणामध्ये आणली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। त्यामुळे एकाच घटनेमुळे असं काही घडलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही। हा एक घटनांची एक मालिका तिथे घडत गेली आणि त्याचा ज्याने त्याने ज्याच्या पद्धतीने अर्थ काढला, त्यामुळे गैरसमजातून बऱ्याचशा गोष्टी घडल्या। हे काल सुद्धा मी तिथं बैठक घेतल्यानंतर निदर्शनास आलं आणि गैरसमजातून झालंय, आता आपण गावचं हित पाहिलं पाहिजे या विचारानेच त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली। नाही, आता काय ज्याला इथं काय घडलंय त्याची प्रत्येक दिवसाची प्रत्येक तासाची माहिती असेल त्याने त्याच्यावर बोलणं योग्य होईल। आणि कुठली घटना घडली तर त्याचं राजकारणच केलं पाहिजे हे काही योग्य नाही। मी या ठिकाणी काम करताना त्या 5-7 दिवसामध्ये जात धर्म पक्ष याच्या पुढे जाऊन सगळ्यांना बरोबर घेऊन गाव शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटते महाराष्ट्रातील सगळ्या राजकारण्यांची भूमिका ती असली पाहिजे। शेवटी आमच्यावर थोडी मतदारसंघ माझा आहे, परिसर आमच्या सगळ्या संबंधित सहकाऱ्यांचा आहे आणि या नागरिकांची जबाबदारी त्यांचा विधानसभेतील प्रतिनिधी म्हणून माझ्यावर जादाची आहे। या भावनेतून माझं सगळ्यांना एकच आव्हान राहील की राज्याच्या राजकारणाचा आराखडा त्या ठिकाणी राहू द्या, आमचा तालुका कसा शांत राहील, ते गाव कसं शांत राहील याच्या बाबतीत सहकार्य करा आणि मग आपल्याला राज्याचं राजकारण पडलेलं आहे त्या ठिकाणी राजकारण करावं अशी माझी सगळ्यांना सूचना आहे। 26 तारखेला ही घटना घडली, त्यानंतर 31 तारखेला सभा होती, मात्र 31 तारखेला सभेमध्ये काही भाषणामध्ये काही मुद्दे मांडले जातात आणि त्यानंतर कुठेतरी समाज हा उद्रेक करतो। काय एकंदरीत त्या सभेमधूनच खरं तर समाजाला पेटवण्यात आलं। आपल्याकडे सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण कसा करावा आणि राज्य घटनेमध्ये आपली जी कर्तव्य आहेत ती कशी करावी हा प्रत्येकाने घ्यायचा कॉल आहे। परंतु एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर विचारमंथन करत असताना कल्पना शक्ती वापरून हे असं घडलं असेल याला काही अर्थ नाही। माझ्या दृष्टीनं त्या ठिकाणी ज्यांनी दुष्कृत्य केलं त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे। जी घटना घडली ती वस्तुनिष्ठ असली पाहिजे, त्याची तपासणी योग्य रीतीने झालं पाहिजे, दोषी आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुढे होऊ नये म्हणून सगळ्यांचा संवाद साधला पाहिजे, इथपर्यंतची माझी भूमिका आहे। ह्याच्यामुळे असं झालं असेल याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, कुठलेही त्या ठिकाणी पुरावे नाहीत। असंच घडल्यामुळे असंच झालंय असंच म्हणता येईल असंही कुठली तिथली स्थिती नाही। मी तुमच्या समोर जो घटनाक्रम मांडला तो खरा आहे, योग्य आहे, कारण की सगळ्या समाजातील सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांशी बोलून माझं मत इथं मी तयार केले आणि माझं मत असं आहे की सगळ्यांशी बोलल्यामुळे सगळे अँगल समजून घेऊन मी माझी भूमिका मांडतोय। त्यामुळे बाहेरच्या मंडळींनी या ठिकाणी कोणतंही वक्तव्य करताना इथं यावं, सगळ्या नागरिकांशी बोलावं।